बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 12. आज रात्री बापूरावांना पुरेसे जेवायला मिळालं नव्हतं, म्हणून त्यांना मनातून संताप आला होता. पण तो चेहऱ्यावर किंवा नजरेत मात्र दिसत नव्हता. चेहरा नेहमीप्रमाणे हास्यपूर्ण, ओठ आवळलेले, काहीतरी विलक्षण दृश्य पाहतो आहे असे डोळे विस्फारलेले, डोळ्याभोवतीच्या सुरकतेंची किरणे ताणलेली. आज रात्री पुरेसे जेवण वाढायचंच नाही असा रेखाचा मानस दिसत होता. कदाचित सकाळची भाजी कमी उरली असेल, चपात्या कमी केल्या असतील, पण बहुधा तिची इच्छाच नव्हती. मनातनं ती बापूरावांच्या जेवणाला कंटाळली होती. निष्कारण एक खर्चाचा बोजाच झाला होता अशी तिची भावना झाली होती. काय या माणसाला सकाळ संध्याकाळ एवढं वाढायचं असं तिला वाटायचं. बापूराव पानावर बसले तरी बराच वेळ ती त्या बाजूला फिरकलीच नाही. आपल्या खांद्यावरचं कळकटलेलं जानवं मागं पुढं फिरवीत बापूराव बसून होते. स्वयंपाक खोलीच्या दाराकडे त्यांचं लक्ष होतं. समोर रिकामं ताट होतं, पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र होतं. पण भूक लागली म्हणून बापूराव पाणी प्यायले नाही. जेवणापूर्वी किंवा जेवताना ते पाणी पित नसत. उगाच पाण्यानं पोट भरतं आणि मग जेवण जात नाही. ते मधनं ताट उचलून हातानं साफ करू लागले आणि पुन्हा टेबलावर ठेवताना आवाज करू लागले. हेतू हा की आपण जेवायला आलो आहे हे रेखाच्या लक्षात यावं. एकदा त्याने हाकही मारली, रेखा, पण रेखा आली नाही. मग त्याने आपल्या बायकोला हाक मारली, रमा. जरा मोठा कणखर आवाज काढला, पण तीही पुढे आली नाही किंवा जेवणासंबंधी काही हालचाल केली नाही. रमाबाई येईल अशी त्यांना अपेक्षा नव्हतीच. येऊन आता 8-10 दिवस झाले, पण एकदाही ती बोलली नाही. बोलण्याचं सोडा, एकदाही तिने वळून पाहिलं नाही. ओळख नसल्यासारखी ती वागते आहे. बापूरावांच्या मनात आलं, मी बघतो आहे, रमाबाई कुंकू लावत नाही, मंगळसूत्र घालीत नाही, हातात बांगड्या घालीत नाही. मी हयात असूनही. बराच वेळ ते ताटावर तर्जनी आपटत राहिले. मग थोड्या वेळाने रेखा आली. तिनं भाजी वाढली. बापूरावांच्या लक्षात आलं, तिनं मुद्दामच भाजी थोडी वाढली. त्यांनी रेखाच्या तोंडाकडे पाहत ताटात तर्जनी आपटली आणि आणखी भाजीची याचना केली. पण रेखानं वाढली नाही. 4 चपात्या वाढल्या, चांगल्या जाड जूड घडीच्या चपात्या. ताटात फेकल्यासारख्या रागानं रेखानं त्या वाढल्या. तिला रागच यायचा. एवढं खातात पण ते जातं कुठं? पोटाच्या वळलेल्या घड्या खपाटीला लागलेल्या, फासळ्या सगळ्या वर सरकलेल्या. घरचं जेवण भरून नंतर आचारी जेवायला बसल्यासारखे बसायचे. ते दृश्यच रेखाच्या मनात संताप निर्माण करायचं. एकेका घासाला अर्धी अर्धी चपाती, ती सुद्धा रागारागाने पिसुडल्यासारखी ते तोडत आणि भाजीला लावून तोंडात सारत. 4 चपात्या भाजी केव्हाच संपली. स्वयंपाक खोलीच्या दाराकडे चौकस नजरेने पाहत बापूराव ताटावर तर्जनी आपटू लागले. मग रेखा रागारागानं आली आणि 1 चपाती वाढून आणि 1 पळी भाजी वाढून गेली. पाठोपाठ ती भात घेऊन आली आणि ताक. आज आमटी भात वर्ज हे बापूरावांच्या लक्षात आलं. भातावर ताक वाढता वाढता त्याने डोळे फाकून रेखाच्या तोंडाकडे पाहिलं. तिनं कसली दाद दिली नाही. तिनं भातावर ताक वाढलं. बापूरावांनी ताक पिण्यासाठी हाताची खुलपी केली, पण ती तशीच रिकामी राहिली.
रेखानं हातावर ताक वाढलं नाही. ती निघून गेली. ताक भात जेवल्यानंतर सुद्धा बापूराव बराच वेळ ताटात तर्जेनं रेघोट्या मारीत आणि तर्जेने आपटत बसून राहिले. पण रेखानं दखल घेतली नाही. मग ते गटागटा आवाज करीत पाणी प्यायले. आज नेहमीपेक्षा जास्त पाणी प्यायले. तोच अर्धा भरला तांब्या आणि फुलपात्र घेऊन बाहेर आले आणि तो उशीपाशी ठेवला. आल्यापासून बापूराव जमिनीवर पथारी पसरत. बाहेरच्या खोलीत बसायला सोफे होते आणि एक बाक होता निमुळता. तसा झोपायला अडचणीचा, पण त्यावर सदान कदा शिवानंद कसा तरी पसरायचा. त्यामुळे बापूरावांना त्या बाकावर झोपणं शक्य नव्हतं. त्याने एक कोपरा गाठला. तिथं ते पातळशी पथारी घालीत. पथारी म्हणजे एक फाटकी घोंगडी, तिच्यावर मळकट डाग पडलेली चादर, कव्हर नसलेली एक आखूड उशी, डागाडागाने मेंचटलेली, पांघरायला एक सोलापुरी कुबेट. कधी काळी धुतलं होतं त्याचा पत्ता नव्हता, पण ते कुबेट फारसं पांघरत नसत. पण पायापाशी घडी असायची. एक मात्र त्यांना सवय होती. रोज रात्री झोपण्यापूर्वी ते पथारीवर वज्रासनात बसत. पावलं उलटी करून ते त्यावर ढुंगण टेकून स्थिर बसत. दोन्ही हात मांडीवर, डोळे स्थिर मिटलेले. 15-20 मिनिटं. पण आज ते तसे बसले नाहीत. बराच वेळ ते पायावर पाय घेऊन बसून राहिले. गुडघ्यावर हातांची घडी. सारखे सर्व खोल्यांच्या दरवाजाकडे चौकस नजरेने पाहत राहिले. बायकांची जेवणं झाली तशी रेखा बाहेर आली. तिनं बाकड्यावर नजर फिरवली. आज शिवानंद आला नव्हता. तिला काही वाटलं नाही. तिनं बाहेरच्या खोलीतला दरवाजा बंद करता करता बाहेरचे दिवे घालवले. रमाबाईनंही आपल्या खोलीच्या दरवाजाला कडी लावली. बापूराव आल्यापासून रमाबाई दरवाजा कडी लावू लागली होती आणि तीही मोठा आवाज करून लावायची. बापूरावांच्या लक्षात यावं म्हणून. बापूरावांच्या लक्षातही येत असे. तिचा दरवाजा बंद होता होता ते दरवाजाकडे बघत राहायचे. कडीचा आवाज आला तरीही दरवाजाकडे बघत राहायचे. तो कधीतरी उघडेल या अपेक्षेनं. रेखानं दिवे घालवताच गडद काळोख झाला. त्या काळोखात एखाद्या साधू पुरुषासारखे बापूराव बसून राहिले. गुडघ्यावर दोन्ही हातांची घडी, कमरेला पंचा. मध्यरात्रीपर्यंत तसेच बसून होते. शिवानंद येण्याची वाट पाहत असतील का? नाही. मध्येच ते उठले आणि रमाबाईंच्या खोलीचं दार वाजवू लागले. रमाबाई जागी झाली, पण ती उठली नाही की तिनं दार उघडलं नाही. तरीही बापूराव दार खुटखुटवू लागले. खुट 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 खुट. अडगळीच्या खोलीत उंदीर जसा आवाज करतो तसा आवाज येऊ लागला. हा दरवाजा उघडेपर्यंत बापूराव थांबणार नव्हते. ते सारखा दरवाजे ठोकू लागले. तेही अशा आवाजात की रेखाला कळू नये, पण रमाबाईला कळावं. अर्धा तास उलटून गेला. त्या बाईवर बायको म्हणून आपला हक्क आहे असं त्यांना वाटलं. शेवटी रमाबाई वैतागली. थोडा वेळ उठून बसली. आवाज थांबत नव्हता. मग ती उठली आणि मोठा आवाज करीत तिने दरवाजाची कडी काढली. दोन्ही दारं किलकिली केली आणि दाराच्या फटीतून ती पाहत राहिली. फटीच्या बाहेरून बघत असले बापूराव तिला दिसत होते. पंचा लोंबत होता. रमा, त्याने हळूच दबलेल्या आवाजात हाक मारली आणि विचित्र हसण्याचा प्रयत्न केला, पण ओठ मात्र आवळलेले. तोंडावरचे सर्व स्नायू ताणलेले, डोळे विस्फारलेले. सगळं काही रमाबाईच्या परिचयाचं होतं. ती काहीच बोलली नाही. ती झटपट दरवाजा बंद करील या भीतीनं त्याने दोन्ही हात दोन्ही दारावर ठेवले आणि त्या अजिजीनं म्हणाले, काही नाही ग, अगदी थोडा वेळ. खूप खूप वर्षांनी. ती काही न बोलता तुच्छ नजरेने बघत राहिली. थोडा वेळ आत घे. काही नाही, नुसता स्पर्श.
नुसतं थोडा वेळ जवळ घेतो, प्रेमानं, जरासं तोंड. रमाबाई झटक्यानं मागं गेली. बापूरावांना वाटलं तिची संमती आहे. त्याने दोन्ही हाताने 2 दार लुटली. रमाबाई खाली वाकली आणि आपल्या बिछाण्याखाली ठेवलं चप्पल त्याने हाती घेतलं. ही पाळी येईल या अपेक्षेनं तिने बापूराव आल्याबरोबर एक चप्पल आपल्या बिछाण्याखाली लपवून ठेवायला सुरुवात केली होती. ती झटक्यानं दारात आली, जवळजवळ ओरडलीच, पुढं पाऊल टाकशील तर या चपलेनं तोंड फोडीन. त्यांच्या तोंडावरचे विकार जरा सुद्धा बदलले नाहीत. ते गयावया करत म्हणाले, नुसतं तोंड, थोडा वेळ. रमाबाईनं रागाच्या भरात ओरडल्यासारखा आवाज केला आणि हातातली चप्पल बापूरावांच्या अंगावर फेकली. ती त्यांच्या तोंडावर आपटली. ते क्षणभर गांगरले. त्या क्षणी रमाबाईंनी दार बंद करून मोठा आवाज करीत कडी लावली. चप्पल खाली पडलं. ते पायानं बाजूला करीत ते थोडा वेळ तसेच उभे राहिले. त्यांना हा विचित्र धक्का होता. रमाबाई एवढ्या थरावर जाईल अशी त्यांना अपेक्षाच नव्हती. रमाबाईच्या ओरडण्याला रेखाला जाग आली. तिनं आपल्या खोलीचा दरवाजा उघडला आणि एक दिवा लावला. सर्वांगानं उघडे बापूराव आपल्या पथारीकडे चालले होते. तिनं दिव्याच्या प्रकाशात बाकड्याकडे पाहिलं. अजून आलेला नाही. ते रेखाकडे पाहत म्हणाले. रेखा हुंकारली सुद्धा नाही. तिनं दिवा घालवला आणि दार बंद केलं. रमाबाईचं आणि बापूरावांचं काय झालं हे तिला कळलं नाही. बापूराव आडवे झाले, पण त्यांना झोप येत नव्हती. तेवढ्यात बाहेरचा दरवाजा वाजला. बापूरावांनी कडी काढली. शिवानंद आला होता. उभा राहण्याच्या परिस्थितीत होता, पण डोळे तारवटलेलेच. काखेत पेपरची घडी होती. शिवानंद, त्याला दरवाजात बघताच बापूरावांनी प्रेमळ हाक मारली, पण शिवानंद उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो हेलपाटत आत आला. बापूरावांनी दरवाजाला कडी लावली. शिवानंदानं इथं तिथं शोधत एक दिवा लावला आणि तो बाकावर बसला. काखेतला टाइम्सचा पेपर त्यानं पुढ्यात पसरला आणि शेवटच्या पानावरची व्यंगचित्र तो पाहू लागला. बारकाईनं तो फॅन्टमचं चित्र पाहू लागला. त्याचे हात विलक्षण थरथरत होते. शिवानंद, बापूरावानं पुन्हा हाक मारली. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पण त्यानं वळून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं नाही. त्याला काही ऐकूच येत नव्हतं. फॅन्टममध्ये तो दंग झाला होता. बापूराव पथारीवर बसरले. थोडा वेळ आपल्या कर्माचा विचार करीत राहिले. वेळ दवडायला नको म्हणून मनुस्क्रिप्ट घेऊन बाहेर पडला. 2-3 झेरॉक्स प्रती करून घेतल्या आणि तो स्टुडिओत गेला. स्टुडिओत मंजुनाथचं आणि सानियाचं डबिंग चालू होतं. तिथं मंजुनाथनं झपाझप स्क्रिप्ट चाळलं. सानिया घाईत होती. तिनं स्क्रिप्टची एक प्रत आपल्या झोळीत टाकली आणि ती बाय बाय करीत निघून गेली. ती घाईत होती. आजच म्हणून तिला प्रथम पाहिली. दिसायला सुंदरच होती, पण कौसल्यासारखी नाही. कौसल्या घरंदाज मुलीसारखी होती. तिच्या चेहऱ्यावर सुसंस्कृतपणाचं पाणी होतं. बघितल्याबरोबर तिच्याबद्दल आदर वाटायचा. सानिया मनूला तशी वाटली नाही. ही दिसायला भारी सेक्सी होती. डोळे तर सतत घिरट्या घालीत आहेत असं वाटायचं. नाक मात्र लांब आणि तरतरीत. या नाकामुळेच ती सेक्सी दिसत असावी, पण स्वभावानं मात्र गर्विष्ठ वाटली. मंजुनाथनं मनूशी ओळख करून दिली. तिनं हात हातात घेऊन वरवरची फॉर्मॅलिटी म्हणून हस्तांदोलन केलं आणि पुसटशी हसली. स्क्रिप्ट वाचून बघते म्हणाली. मंजुनाथनं काही पैसे मनूला देण्याची सूचना केली. थोडीशी नाराजी दिसली, पण मंजुनाथनं आग्रह करता तिनं घाईघाईनं 25,000 रुपयांचा चेक ॲडव्हान्स म्हणून दिला. निघून गेली. तिच्या एकूण हालचाली वाऱ्याच्या झुळकीसारख्या होत्या. एक झुळूक जावी तशीच ती निघून गेली. डबिंग संपलं होतं. मंजुनाथनं 2 ग्लास सरबत मागवलं आणि तो स्क्रिप्ट चालू लागला.
प्रारंभ त्याला खूपच आवडला. नाटकामधल्या एकापेक्षा एक सरस भूमिका करीत तो शिखर गाठतो. उर्मिलाही नायिकेच्या भूमिका करणारी त्याच्याशी लग्न करते, नाट्यकला सोडते, गृहिणी होते. तो सिनेमात येतो. सिनेमात तो दुसरी प्रेयसी गाठतो, कौसल्या. उर्मिलेकडे दुर्लक्ष होतं. ती संसारातून निघून जाते. विरक्त होऊन गंगागाठी बसते. कौसल्याची प्रणयाराधना. तिच्यासाठी नाटक बसवतो. झुंजारराव आणि वैजयंती. तिच्यावरचं लक्ष उडतं. तो सानियात गुंतत जातो. कौसल्या मूक होते, विरक्त होते, पण मंजुनाथला समजून घेते. त्याच घरी ती संन्यस्त होऊन राहते. सानियाही त्याच्या आयुष्यातली शेवटची स्त्री. तो सानियाशी चांगला संसार करतो. पार्श्वभूमीला त्याच्या संसारात लक्ष न घालणारी संन्यस्त कौशल्या. धुंडीबाला आपले वडील समजून तिथं राहते. नायक एकदम साक्षात्कार झाल्यासारखा सत्प्रवृत्त होतो. त्याला लग्नाचं, प्रेमाचं महात्म्य कळतं आणि तो सुखानं संसार करू लागतो. असा काहीतरी कच्चा आराखडा होता. सर्वसाधारणपणे मंजुनाथला तो आवडला, पण वाचता वाचता त्याच्या मनात काही शंका आल्या. त्या राम धवनला सांगून त्यानं स्क्रिप्ट सुधारायचं ठरवलं. राम धवन हा चित्रपटसृष्टीतला जाणता स्क्रिप्ट रायटर होता, कल्पक आणि हुशार. त्याला काहीही सांगावं, मूळची गोष्ट फिरवून सांगितल्याप्रमाणे तो बदल करून घेण्यात निष्णात. बरेचसे लोक त्याला राम धवनऐवजी राम झवनच म्हणायचे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.